आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते। मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढून टाकलं, त्यामुळे शनी शिंगणापूर देवस्थाननं हा निर्णय घेतलेला आहे। हिंदूंच्या दबावामुळे हा निर्णय घेतला गेलाय। शनी शिंगणापूर या ठिकाणी या देवस्थानामध्ये मुस्लिम कर्मचारी काम करत होते, मात्र या मुस्लिम कर्मचाऱ्यांना आता काढून टाकलेलं आहे। हिंदू संघटना आक्रमक झाल्या होत्या। या सर्व मुस्लिम कर्मचाऱ्यांच्या विरोधात हिंदू संघटनांकडून 14 तारखेला आंदोलन सुद्धा केलं जाणार आहे। त्या पार्श्वभूमीवर देवस्थाननं हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। या मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलेलं आहे। 2015 पासूनच टप्प्याटप्प्यानं या देवस्थानमध्ये मुसलमान व्यक्तींची भरती झाली होती, मात्र आता 114 मुसलमान कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलंय। सकल हिंदू समाजाच्या वतीनं उद्या भव्य मोर्चाचं आयोजन केलंय, पण या मोर्चाचा दबाव इतका वाढला की या मंदिर विश्वस्तांना झुकावं लागलं आणि आज त्यांनी जाहीर केलं की या मुस्लिम कर्मचाऱ्यांना आम्ही नोकरीहून काढून टाकतोय। मी देशभरातल्या सगळ्या शनी भक्तांचं आणि सकल हिंदू समाजाचं अभिनंदन करतो, कारण हा हिंदू समाजाच्या एकजुटीचा विजय आहे। आणि राज्यातल्या इतर देवस्थानांनाही आग्रह करतो की अशा पद्धतीनं हिंदू देवस्थानांमध्ये अन्य धर्मियांचे लाड खपवून घेतले जाणार नाहीत। आम्ही मागच्या 5 वर्षापूर्वी 106 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलेलं होतं। हा स्पेसिफिक मुस्लिम म्हणून नाही, याच्यामध्ये मुस्लिमही असू शकतील ते कर्मचारी, परंतु त्यांनी देवस्थानच्या नियमाचं पालन केलं नाही किंवा सतत गैरहजर असले किंवा अजून काही त्यांच्याकडून चुका झाल्या असतील, या कारणामुळे 167 कर्मचाऱ्यांना आम्ही कामावरून कमी केलेलं आहे। तर मंदिराच्या पावित्र्यावरून निर्माण हा वाद झाला होता। मुसलमान कर्मचाऱ्यांना ग्रिल बसवण्याचं काम दिलं होतं, त्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या। या हिंदुत्ववादी संघटनांनी संताप व्यक्त केला होता। हिंदू मंदिरांमध्ये मुसलमान का, असा सवाल या सर्व संघटनांनी उपस्थित केला होता। त्यानंतर आता या सर्व मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलंय। आमच्या एवढीच मागणी आहे की देवदेवतांचा आमचा अपमान करू नये, विटंबनाही करू नये। आमची हे आहे की मुस्लिम जी संघटना आहे, मुस्लिमांना इथं कामालाही ठेवू नये आणि मुस्लिमांना अजिबात इथं भडकू नये। आम्ही तुम्हाला विरोध केला नाही आणि आमच्या जर मनाला किंवा आमच्या भक्तीला कुठं जर तुम्ही जर टीका हे करीत असतील, कुठं जरी आमची विटंबना करीत असेल, तर हे आम्ही सहन करणार नाही। मात्र हा वाद केवळ ग्रिल बसवण्याचा नव्हता। नेमका वाद काय होता तो समजून घेऊयात। शनेश्वर देवस्थानात सुमारे 114 मुसलमान कर्मचारी काम करत होते। या विरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या। हिंदूंच्या मंदिरात मुसलमान कर्मचारी का, असा सवाल हिंदुत्ववादी संघटनांनी उपस्थित केला। मशिदीवर गैर मुसलमानांचा वावर अशक्य आहे, मग हिंदू मंदिरातच मुसलमान कर्मचारी का, हा सवाल होता हिंदुत्ववादी संघटनांचा। शनेश्वर देवस्थानामध्ये सुमारे 114 मुसलमान कर्मचारी आहेत, काम करत होते। या सर्व कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलेलं आहे। मात्र हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर या प्रकारानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी संबंधित मुसलमान कर्मचाऱ्यांवर तातडीनं कारवाई करण्याची आणि देवस्थानच्या विश्वस्त मंडळावरही कारवाई करण्याची मागणी केली होती, ती पाहूयात। सुप्रसिद्ध असणाऱ्या शनी शिंगणापूरच्या देवस्थानामध्ये शनी भगवान यांची जी शिळा आहे, त्या ठिकाणी स्वच्छतेसाठी काही मुसलमान कर्मचाऱ्यांकडून ती स्वच्छता करून घेण्यात येत होती। या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो। त्या मंदिर प्रशासनाचा, त्या सर्व पदाधिकाऱ्यांचा, या सर्वांवरती कार्यवाही झाली पाहिजे आणि संबंधित त्या कर्मचाऱ्यांना केवळ त्यांच्यावरती दुसऱ्या विभागात कामासाठी पाठवून उपयोग नाही, त्यांना कायमस्वरूपी निलंबित करण्यात आलं पाहिजे, अशी मागणी या ठिकाणी आम्ही मंदिर महासंघाच्या वतीने करतो आहोत। तर मंदिरात मुसलमान दिसल्यानं हा वाद पेटला। या पाठीमागे असणारा अधिकचा तपशील काय आहे तो सुद्धा पाहूयात। शनेश्वर मंदिराचा परिसर गडाखांच्या मतदारसंघात येतो। गडाखांच्या आशीर्वादानं शनेश्वर मंदिरावर विश्वस्त नेमणुका करतात। शंकरराव गडाख यांच्या या आधिपत्याखाली येतो। विश्वस्त मंडळाकडून स्थायी स्वरूपामध्ये मुसलमान कर्मचारी भरती केले गेले। 2015 पासून टप्प्याटप्प्याने ही भरती करण्यात आलेली आहे।
जवळपास 114 मुसलमान कर्मचारी हे शनी मंदिरामध्ये काम करत होते. धर्मदाय उपआयुक्तांचा कर्मचारी भरतीला विरोध होता, मात्र तरी सुद्धा ही मुसलमानांची भरती झालेली आहे. शनेश्वर मंदिराला 110 कर्मचारी गरजेचे असताना 114 मुसलमान कर्मचारी भरले गेले, यावर सुद्धा आक्षेप घेण्यात आलेला आहे. शनेश्वर मंदिरामध्ये 2464 कर्मचाऱ्यांच्या नेमणुका कशाच्या आधारावर केल्या गेल्या, हाही आक्षेप आहे. स्थानिक राजकारणासाठी हिंदूंच्या मंदिरात मुसलमान घुसवले का, असाही सवाल या निमित्तानं उपस्थित केला गेलाय. खरं तर समस्त हिंदूंच्या भावना सध्या शनी शिंगणापूरच्या मुद्द्यावर तीव्र आहेत. कारण की आपल्या शनी मंदिरावरती जो चौथरा पवित्र मानला जातो, जी शिळा पवित्र मानल्या जाते, जिथं एरवी भाविकांना जाण्यासाठी ओल्या वस्त्राने जायला लागत होतं, त्याच मंदिरामध्ये स्थानिक राजकीय नेतृत्वाने स्वतःच्या स्वार्थासाठी त्या ठिकाणी 114 मुस्लिम लोक या शनी मंदिरामध्ये नियुक्त करण्यात आले. विशेष म्हणजे हे मुस्लिम लोक येताना गोमांस खाऊन येणार आणि आल्याच्या नंतर आमच्या पवित्र शनी मूर्तीला स्पर्श करणार, चौथऱ्यावरती जाणार. ह्या समस्त हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठी हे मुद्दामून करतात काय, याच्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. आणि याआधी देखील मंदिरामध्ये गोमांस आढळलेला आहे 2 वेळेला. त्यावेळेला या मंदिर प्रशासनाने तो प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे संपूर्ण प्रकरण समजून घेण्यासाठी आपल्यासोबत प्रतिनिधी जयेश सावंत आहेत, सोबतच आचार्य तुषार भोसले हे सुद्धा आहेत. आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले हे सुद्धा आहेत. आचार्य तुषार भोसले यांचं स्वागत. सुरुवातीला आपण आपले प्रतिनिधी जयेश सावंत यांच्याकडे जाऊया. जयेश, अगदी थोडक्यात हा संपूर्ण वाद काय आहे तो पहिल्यांदा समजावून सांगा. सर्व हिंदूंचे आराध्य असलेला शनी शिंगणापूर जे मंदिर आहे त्या मंदिराच्या चौथऱ्यावरती देवस्थानाच्या वतीने ग्रिल बसवण्याचे काम सुरू झाले. परंतु तो ग्रिल बसवण्याचा ठेका जो आहे तो मुस्लिम ठेकेदाराला देऊन त्या ठिकाणी मुस्लिम कर्मचाऱ्यांच्या हातून हा ग्रिल बसवण्याचं जे काम होतं ते सुरू असताना ही गंभीर बाब हिंदुत्ववादी संघटनेच्या निदर्शनास आली आणि त्यानंतर हिंदुत्ववादी संघटना ह्या आक्रमक झाल्या आणि सदरच्या कर्मचाऱ्यांसह ठेकेदारावर आणि देवस्थान ट्रस्टींवरती या ठिकाणी कारवाईची मागणी झाली. या संदर्भात जय महाराष्ट्राने एक जय महाराष्ट्र विशेषमध्ये ह्या बातमीची दखल घेत संपूर्ण राज्याला खळबळून जागा केलं आणि त्यानंतर हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत त्या आक्रमक झाल्याने उद्या 14 तारखेला सकल हिंदुत्व समाजाच्या वतीने ज्या ठिकाणी आंदोलन होणार होतं त्या ठिकाणी देवस्थानाच्या तोंडाला खळे फासू असा इशारा हिंदुत्ववादी संघटनेने दिला. त्या पार्श्वभूमीवर आज शनेश्वर देवस्थानाच्या वतीने 144 मुस्लिम कर्मचाऱ्यांसह 167 जणांना शिस्तभंग केल्याचं कारण दाखवत या ठिकाणी कामावून कमी करण्यात आलेलं आहे. जगदीश. जयेश, तुम्ही असेच जोडले गेले राहा. आपल्यासोबत आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले जे आहेत. भोसलेजी, 114 कर्मचाऱ्यांना अखेर कामावरून काढून टाकलेलं आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे. तुमची यावर प्रतिक्रिया काय? पहिली असं आहे की ही खरं तर खूप मोठी धक्कादायक बाब होती. हिंदूंच्या पवित्र अशा देवस्थानामध्ये आणि त्यातही खास करून शनेश्वर देवस्थानामध्ये, की जे देवस्थान पूर्णपणे हिंदूंचं आराध्य दैवत असलेल्या शनी भगवंताचं देवस्थान आहे आणि त्या देवस्थानामध्ये खरं तर ही बाबच धक्कादायक आहे की 2464 कर्मचारी आहेत आणि 2464 कर्मचाऱ्यांपैकी 114 मुस्लिम धर्मीय कर्मचारी त्या ठिकाणी होते. त्याची संपूर्ण रेकॉर्ड आम्ही मागवलं, त्याची खातरजमा केली आणि मग लक्षात आलं की 114 आयडेंटिफाईड मुस्लिम त्या ठिकाणी होते. आणि मग सकल हिंदू समाजाला याचा राग अनावर झाला, ज्या आपल्या आराध्य दैवताच्या, कारण मंदिर ही शेवटी आपली धार्मिक विषय आहे, तो काही तुमचा शासकीय विषय नाही आहे. त्याच्यामुळे धार्मिक बाबीमध्ये अन्य धर्मियांना तुम्ही हस्तक्षेप करूच कसा काय देतात? ठीक आहे, अन्य धर्मियांना हस्तक्षेप कसा करू देता ह्याचं आपण उत्तर घेऊया. तुम्ही असेच जोडले गेले राहा. आपल्यासोबत अप्पासाहेब शेट्टे आहेत, सरचिटणीस शनी शिंगणापूर मंदिराचे. अप्पासाहेब, तुमची आम्ही प्रतिक्रिया सुद्धा ऐकलेली आहे. त्यात तुम्ही म्हटलेलं आहे की विश्वस्त मंडळाला कर्मचारी नेमण्याचा अधिकार आहे. मग इतका अधिकार असताना सुद्धा मग तुम्ही अचानक हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यानंतर ह्या 114 मुसलमान कर्मचाऱ्यांना काढून का टाकलं? नाही सर, 1963 ला ट्रस्ट स्थापन झाले. अहिल्यानगर चॅरिटी मिशनच्या अंतर्गत कारभार चालतो. विश्वस्त मंडळाला कर्मचारी
वेगवेगळे विभाग आहेत आमचे, गोशाळा असेल, हॉस्पिटल असेल, हम्म. शेती असेल, प्रसादालय असेल, भक्तनिवास आहे, हॉस्पिटल आहे, यासाठी विविध कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. हम्म. आणि त्यानिमित्त स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणे हा विश्वस्त मंडळाचा उद्देश आहे. आणि त्या अंतर्गत हे कर्मचारी भरले जातात. परंतु भरलेले कर्मचाऱ्यांनी जर काही गैरवर्तन किंवा अबसेंटी, सतत गैरहजरपणा किंवा काही गोष्टी केल्यानंतर त्यांना काढण्याचा अधिकारही विश्वस्त मंडळाला आहे. हम्म. आणि त्यातून हे 167 कर्मचाऱ्यावरती कारवाई केलेली आहे. आणि वारंवार या कारवाया केल्या जातात. मागील 5 वर्षामध्ये सुद्धा 106 कर्मचाऱ्यावर कारवाई आम्ही केलेली होती. ठीक आहे आप्पासाहेब, तुम्ही असेच जोडले गेले राहा. तुषारजी, जर विश्वस्त मंडळाला कर्मचारी नेमण्याचा अधिकार आहे, कायद्याने जर त्यांना अधिकार दिलेला असेल, तर मग तुम्ही हे कर्मचारी काढून टाका असं कसं म्हणू शकता? असं आहे की आमचं म्हणणं काय आहे की देवस्थान हिंदूंचं आहे, ही धार्मिक बाब आहे. शेवटी या विश्वस्त मंडळाला येणारी देणगी ही हिंदू धर्मियांची देणगी आहे आणि ती शनी देवतेच्या मंदिराच्या विकासासाठीची देणगी आहे. याच्या करता हे काही कुठून बाहेरून आणलेल्या स्वतःच्या खाजगी पैशातनं उभं केलेलं देवस्थान नाही. हे शनी देवाचं देवस्थान आहे. विश्वस्त मंडळांनी शनी भक्तांनी जे दान दिलंय त्या दानाचा सदुपयोग करणं, त्या दानाचं रक्षण करणं आणि ज्या हेतूने दान दिलेलं आहे शनी भक्तांनी त्या हेतूसाठीच वापरणं, याच्यासाठी विश्वस्त मंडळ बांधील असतं. तुषारजी उत्तर घेऊया याचं. तुषारजी उत्तर घेऊया याचं. मी तुमच्याकडे पुन्हा येतो. आप्पासाहेब, जर हे मंदिर हिंदूंचं आहे, देणगी हिंदू देत आहेत, तर मुसलमान कर्मचारी का तुम्ही नेमलेत? असं अन्य धर्मियांना, आता इथं कसं आहे सर, भारतातून भाविक येतात, मग शीख लोक येतात, जैन लोक येतात, ख्रिश्चन लोक येतात, सर्व धर्मीय या शनिदेवाचे भक्त आहे. आणि असं स्पेसिफिक कुठल्या धर्मानेच लोकांनी यावं असं विश्वस्त मंडळ कसं ठेवू शकतो? आपण भारतीय गणराज्यामध्ये राहतो. नाही, पण तुषार भोसले यांचा थेट तुम्हाला सवाल आहे, जर हिंदू धर्मीय या मंदिराला देणगी देत आहेत, त्यावर सर्व खर्च चालतोय, तर तुम्ही कर्मचारी हिंदू का नेमत नाही आहात, मुसलमान का नेमताय? तुषार भोसले यांचा थेट सवाल आहे. सर, असं स्पेसिफिक हिंदू म्हणजे सर्व धर्मीय कर्मचारी येते इथं. आणि सर्व धर्मीय कर्मचाऱ्यावर कारवाई जर गैरवर्तन झालं तर ते कुठल्याही धर्माचं असेल, स्पेसिफिक धर्म म्हणून कारवाई विश्वस्त मंडळ करत नाही. त्यांनी गैरवर्तन केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाते. नाही, कारवाईचा प्रश्न पुढे राहिला. तुम्ही नेमणूकच करताना मुसलमान धर्मियातील व्यक्तींची का करताय, हा सवाल आहे तुषार भोसले यांचा. स्थानिकांना रोजगार देणे हा उद्देश विश्वस्त मंडळाचा होता. आणि शिंगणापूरचे रहिवासी हे लोक आहेत आणि त्यातून म्हणजे त्यांना काही चौथऱ्याजवळ किंवा मंदिर कॅम्पसमध्ये ड्युटी नाहीये. जे शेती विभाग आहे, गोशाळा विभाग आहे, अशा विभागामध्ये त्यांना डेली वेजेसवर रोजगार दिलेला होता. पण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बरेच हिंदू सुद्धा बेरोजगार आहेत. मग हिंदूंना बी दिलेले, असं स्पेसिफिक यांनाच दिलं असं नाही ना सर. सर्व धर्मियांना रोजगार उपलब्ध करून देण्याची आणि त्यातली त्या स्थानिकांना देण्याचा उद्देश होता. या भावनेने ते कर्मचारी घेतलेली होती, बाकी काही नाही. बरं, आणखीन एका प्रश्नाचं उत्तर द्या आप्पासाहेब. कर्मचारी नेमताना नेमका तुमचा नियम काय असतो, रेशो काय असतो, की प्रत्येक धर्मियांचे कर्मचारी नेमायचे किंवा त्याच्या संदर्भात काही टक्केवारी असते का, की इतके टक्के हिंदू, इतके टक्के मुस्लिम, इतर धर्मीय, असं काही? नाही, टक्केवारी नसती. आणि समजा कुशल लागले तर कुशलची पात्रता पाहिली जाते, अकुशल असेल तर ते, आता समजा शेतीला काम करणारे मजूर नेमायचे, मग शेती करणारे जे लोक आहे किंवा वृक्षारोपण करायचंय त्यासाठी खड्डे खाणारे, झाडं लावणारे लोक नेमले जातात. काही साफसफाईचे काम असेल तर ते कर्मचारी नेमले जातात. त्यासाठी असं स्पेसिफिक फक्त कुशल कर्मचाऱ्यासाठी असेल तर ते क्रायटेरिया, त्याला शिक्षण असेल किंवा इतर काही गोष्टींची त्या अंतर्भूत केलं जातं. बरं, आप्पासाहेब तुम्ही जोडलेले राहा असेच. तुषारजी, आप्पासाहेब म्हणतात की तिथल्या स्थानिकांना रोजगार मिळावा म्हणून ही नेमणूक केली होती. असं आहे की रोजगार देणं हे काही धार्मिक देवस्थानाचं काम नाहीये. रोजगार द्यायचा असेल तर त्याच्यासाठी वेगळी एनजीओ काढावी आणि त्याच्या माध्यमातून सर्व धर्मीय, सेक्युलर, रोजगार हे सगळे विषय केले जावेत. हा पूर्णपणे धार्मिक विषय आहे, देवस्थानाचा विषय आहे, भक्तांचं दान आहे आणि भक्तांच्या दानावर देवस्थान चालवायचंय. आणि मग देवस्थाननी जे उपक्रम चालवलेले आहेत ते उपक्रम या देणगीदारांच्या पैशावर चालवले जातात. असं असतं तर मग आज भारतामध्ये
हिंदूंची एवढी आराध्य दैवत आहेत, काशी पासून तर अगदी कन्याकुमारी पर्यंत सगळ्या दैवता, सगळ्या धार्मिक ज्या काही आपल्या देवस्थान आहेत तिथे हे सगळे प्रकार रोजगाराचे घडले असते. हे काही नाही. स्थानिकांना रोजगार दिलाच गेला पाहिजे, आम्ही सुद्धा त्या मताचे आहोत. मात्र जर देणगीदार हिंदू असतील, देवता हिंदूंचं आराध्य दैवत असेल, तर या संपूर्ण देणगीतून जे वेतन दिलं जातं ते पूर्णच्या पूर्ण 100% हिंदू कर्मचारीच सगळ्या देवस्थानांना ठेवावे लागतील. केवळ शनी शिंगणापूर देवस्थान असं मी म्हणत नाही. बरं. देशात आणि महाराष्ट्रात जीही हिंदू देवस्थानं आहेत त्यांना 100% कर्मचारी, 100% खर्च हा हिंदूंवरच करावा लागेल आणि तो सुद्धा देवतेशी निगडीतच असावा लागेल. ठीक आहे. उद्या एखाद्याला वाटलं की आता म्हणजे देणगी गोळा करताना हिंदू भक्तांची घ्यायची आणि मग मात्र त्याच्यावर रोजगार मुस्लिमांना द्यायचा, ख्रिश्चनांना द्यायचा आणि मग त्याला आव स्थानिक रोजगाराचा आणता येईल, असं चालणार नाही. ही पूर्णपणे हिंदू धर्मियांचा अंतर्गत विषय आहे. हा प्युअरली 100% धार्मिक विषय आहे. याच्यात अन्य धर्मियांचा कोणत्याही प्रकाराने हस्तक्षेप ठीक आहे, उत्तर घेऊया. अप्पासाहेब, थेट प्रश्न आहे. हिंदू धर्मियांचं मंदिर आहे त्यामुळे या ठिकाणी या ट्रस्टमध्ये केवळ हिंदूच सर्व कर्मचारी असायला हवेत. यापुढे तुम्ही कर्मचारी नेमताना हिंदूच कर्मचारी नेमणार की यापुढे सुद्धा इतर धर्मियांचे तुम्ही कर्मचारी नेमणार आहात? तर यामध्ये कोणाच्या भावना दुखावण्याचा उद्देश विश्वस्त मंडळाचा नव्हता आणि नसणार हे आहे. हिंदूंचंच देवस्थान आहे, हिंदूंच्या साठी हे या ठिकाणी विविध उपक्रम राबवले. आता त्यांची मागणी आहे, या पुढच्या काळामध्ये त्याची काळजी निश्चित घेतली जाईल. ठीक आहे. तुषारजी, खरं तर 2015 पासून टप्प्याटप्प्याने मुसलमान व्यक्ती या ठिकाणी नोकरीवर घेतलेले आहेत. मग तुम्ही आत्ताच का आवाज उठवलाय? नाही, असं आहे की टप्प्याटप्प्याने घेतले असले तरी ही माहिती आमच्यापर्यंत नव्हती. ही माहिती आमच्यापर्यंत आता आली आणि शेवटी असं आहे की मी कुठलाही आरोप करताना तथ्याविना मी आरोप करत नाही. ज्या वेळेला माझ्याकडे अधिकृतपणाने ही माहिती पोहोचल्यानंतर मी यादी मागवली. यादी मागवल्यानंतर माझ्याकडे एकूण 2464 कर्मचाऱ्यांची यादी आली. आल्यानंतर सुद्धा मी स्वतः आयडेंटिफाय केली आणि केल्यानंतर मी हे सांगतोय, मी आजपर्यंत बोललोय नाही, पण मुस्लिमांव्यतिरिक्त काही ख्रिश्चन नावं सुद्धा मला त्यात आढळलेली आहेत. त्याच्यामुळे हे ज्या वेळेला मी स्वतः आयडेंटिफाय केली त्याच्यानंतर हा मुद्दा आम्ही उचलला आणि अधिकृतपणानं तो विषय लावून धरला. मात्र तुषारजी, जर कृषी विभाग, कचरा व्यवस्थापन या विभागामध्ये जर हिंदू धर्मीय मुलं काम करायला तयार नसतील, तरुण काम करायला तयार नसतील, तर मग ट्रस्टने जर तशी काही इतर धर्मीय तरुणांची निवड केली तर त्यात प्रॉब्लेम काय? नाही, कोण म्हणतं तयार नाही? नाही, असं होऊ शकत नाही ना. काय त्यांनी मुलाखती घेतल्यात का? दाखवावं की नेवासा तालुक्यामध्ये त्यांना हिंदू मुलंच मिळाली नाहीत म्हणून. कृषी विभाग हा तर खरा हिंदूंचा विभाग आहे. मुस्लिम कधीपासून कृषी विषयात यायला लागले? कोणता विभाग असा आहे की ज्याच्यात हिंदू धर्मातले लोक नाही आहेत? आणि देवस्थानाशी निगडीत असे विषय असूच शकत नाही की ज्याच्यात हिंदू काम करत नाहीत म्हणून. बरं. त्याच्यामुळे हा विषय काही, हा तर्क काही योग्य होणार नाही. 100% हिंदू भक्त आणि हिंदू लोक कामगार म्हणून कुशल असतील, अकुशल असतील, निमकुशल असतील, सगळे उपलब्ध होतात. ठीक आहे, आम्ही आवाज उठवल्यानंतर आज देवस्थानांनी त्यात दुरुस्ती केली आहे. या पुढच्या काळात सुद्धा सगळ्या देवस्थानांनी याची काळजी घेतली पाहिजे. आपल्याकडे येणारा भक्त हा त्याच्या श्रद्धेने आपल्याकडे दान देत असतो आणि विश्वस्त या पदाचा अर्थच हा आहे. विश्वास त्या विश्वस्तावर त्या भक्तांचा असतो. म्हणजे शनी देवता असेल किंवा ज्या देवस्थानाचे आपण विश्वस्त आहोत त्या देवस्थानाला येणाऱ्या सश्रद्ध दानाचा आपल्यावर जनतेने, भाविकांनी, भक्तांनी विश्वास ठेवलेला आहे की आम्ही दिलेल्या दानाचं रक्षण करा आणि योग्य ठिकाणी ते पोहोचतंय की नाही त्याची काळजी घ्या. ठीक आहे. तर ही काळजी सगळ्या देवस्थानांनी इथून पुढे घ्यायला हवी असं माझं स्पष्ट मत आहे. जी. अप्पासाहेब, हे कर्मचारी नेमताना तुमच्या विश्वस्त मंडळाची काही नियमावली असते का? या संदर्भात थोडक्यात सांगा, म्हणजे आपल्याला पुढचा प्रश्न घेता येईल. ज्या विभागामध्ये कर्मचारी नेमायचे आहेत त्या विभागासाठी आवश्यक ज्या काही गोष्टी आहेत त्याची पात्रता त्या कर्मचाऱ्याची पाहिली जाते आणि त्यानंतर त्याची नेमणूक केली जाते. बाकी दुसरा कुठलाही क्रायटेरिया, आणि त्यात फक्त एक क्रायटेरिया असतो की रोजगार हा स्थानिकांना अग्र हक्काने मिळावा.
हा एक उद्देश विश्वस्त मंडळाचा असतो. बाकी दुसरा कुठलाही उद्देश नाहीये आणि कर्मचाऱ्याची नेमणूक करत असताना. मात्र आप्पासाहेब, तुम्ही जेव्हा कर्मचारी नेमत असता त्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा संधी कुणाला देता, कुठल्या समाजाच्या व्यक्तीला? नाही, स्थानिकांना हो, समाज म्हणून नाही. आता गाव शिंगणापूर गाव एक छोटस खेडं गाव आहे आणि त्या खेड्यात मग स्थानिक परिसरातले जे लोक असेल तर ते असं एक उद्देश विश्वस्त मंडळाचा. बाकी दुसरा कुठलाही त्यामागचा हेतू कर्मचारी नेमताना ठेवला जात नाही, हे मी निश्चित तुम्हाला सांगू शकतो. जे मात्र आप्पासाहेब, तुमच्यावर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या शनी मंदिराच्या विश्वस्त मंडळावरती की मुस्लिमच का नेमले, त्यानंतर तुम्ही मुस्लिम समाजाच्या या नोकरदार वर्गाला, तरुणांना नोकरीवरून काढून सुद्धा टाकलेले. मात्र मग तुम्ही सुरुवातीला हे कर्मचारी नेमताना हिंदूच का नेमले नाहीत मग? आणि हिंदू बी नेमले ना, असं नाही की बेसिक मुस्लिम नेमले, आम्ही सर्व हिंदू बी नेमले. आणि हे कर्मचारी जे काढले यांची अनियमितता किंवा कामामधील काही हलगर्जीपणा किंवा देवस्थान चिताला बाधा येईल असं काही गैरकृत्य त्यांच्याकडून घडले, अशा कर्मचाऱ्यांना आम्ही कामावरून कमी केलेलं आहे. आणि माझी विनंती आहे, भोसले सर असतील किंवा असतील ते की देवस्थानमध्ये देशातून भाविक येतात, या ठिकाणी मोठी गर्दी होती, परदेशातून भाविक येतात, या ठिकाणी लॉ अँड ऑर्डर निर्माण होईल अशा प्रकारचं कुठलंही कृत्य नाही. त्यांच्या काय मागण्या असतील त्यातून चर्चेतून त्यातून मार्ग काढला जाईल आणि सकारात्मक चर्चा त्यांच्याबरोबर केली जाईल. त्यांनी जे उद्याचं आंदोलन आहे ते थांबावं असं विश्वस्त मंडळातर्फे मी त्यांना विनंती करतो. जे मात्र आप्पासाहेब, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यानंतर तुम्ही या 114 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलेत, वेगवेगळे तुम्ही कारणं देताय. मात्र हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यानंतरच तुम्ही हा निर्णय कसा घेतला? अहो नाही सर, हे सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. मागे आम्ही 106 कर्मचारी एका वेळेस काढलेले आहेत आणि जे कर्मचारी गैरकृत्य करील. पण मात्र आता 167 कर्मचारी तुम्ही काढलेले आहेत कामावरून, त्यामध्ये सर्वाधिक मुसलमान व्यक्तींचा समावेश आहे. 114 कर्मचारी मुसलमान आहेत, हे असं अचानक कसं घडलं? आणि 114 जरी त्याच्यामध्ये असले तर ते त्यांचं काहीतरी स्पेसिफिक कारण आहे ना. एक तर सतत गैरहजर असतील किंवा काहीतरी त्यांच्याकडून गैरकृत्य घडलेले, या कारणाने ते काढलेले. आणि इतरही कर्मचारी आहेत. असं स्पेसिफिक कुठल्या धर्मियावरती अन्याय किंवा कुठल्या धर्मियावरती कारवाई ही विश्वस्त मंडळाने केलेली नाही सर. तुषारजी? नाही म्हणजे चला, एक तर आपण मान्य करूया की 167 काढले, त्याच्यापैकी 114 मुस्लिम जी आमची मागणी होती ती काढली आणि त्यात माननीय विश्वस्तांनी या ठिकाणी सांगितलं की त्यांच्याकडनं काही ना काही गैरवर्तन घडलंय, गैरकृत्य घडलंय. म्हणजे गैरकृत्य त्यांच्याकडनं घडलेलं आहे, गैरवर्तन त्यांच्याकडनं घडलेलं आहे, म्हणून त्यांना कमी केलेलं आहे. आमचं तेच म्हणणं आहे की ज्या लोकांची शनी भगवंतावर, हिंदू देवतांवर आस्था नाही, श्रद्धा नाही, ते कसे काय वर्तन नीट ठेवतील? ज्यांची श्रद्धाच नीट नाही तर ते वर्तन कसं नीट ठेवणार? म्हणूनच तर आमचा लढा आहे आणि तो आज त्यांनी मान्य केला. कामाच्या बाबतीतले गैरकृत्य, कामाच्या बाबतीतलं गैरकृत्य हो कोणतंही असू मंदिर द्या, परिसरामध्ये या मंदिर तुमचाच शब्द आहे, गैरकृत्य केलं, गैरवर्तन केलं. मग तेच म्हणणं आहे, अहो, कामाच्या भगवंतावर जर बाबतीत त्यांचा विश्वास असता, श्रद्धा असती तर त्यांनी गैरकृत्य केलं नसतं. अहो काम आम्ही ज्या विभागात नेमणूक केलेली त्या विभागातलं गैरकृत्य. हे काय, हे कर्मचारी कुठेही मंदिर कॅम्पसमध्ये ड्युटीला नाही आहेत, हे एकदा अंडरलाईन करा सर. कृषी विभागामध्ये काही चूक त्यांच्याकडून घडली असेल, गोशाळा विभागात काही चूक घडली असेल, हॉस्पिटलला काही घडली असेल तर त्या ठिकाणचं गैरकृत्य म्हणतो मी. हो ठीक आहे ना, माझं काही, मला त्याविषयी काही ऑब्जेक्शन नाही, पण ते सगळेच्या सगळे गैरकृत्यातले लोक आहेत आणि त्यांना तुम्ही काढून टाकलेले, हे सुद्धा अंडरलाईन करा, सगळेच्या सगळे गैरकृत्यात सापडलेले आहे. जी मात्र आप्पासाहेब, असा सुद्धा एक आरोप होतोय की शनी मंदिर परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी गोमांस सुद्धा सापडलं होतं, हे खरं आहे का? नाही सर, चुकीची ही गोष्ट, चुकीची. गोमांस अजिबात नाही. ही काय, आता आरोप करणारा काही आरोप करू शकतो, त्याला ते आपण काही बोलू शकत नाही. हे अतिशय चुकीचा आरोप आहे सर. बरं, आचार्य तुषारजी, तुम्ही असंही म्हटलेलं आहात की आता या शनी मंदिराच्या विश्वस्त मंडळावर सुद्धा कारवाई केली जाईल. काय नेमकी कारवाई असेल, काय तुमची मागणी असेल? असं आहे की उद्याला सकल हिंदू समाजाने आंदोलन पुकारलेलं आहे आणि आता विश्वस्तांनी जे सांगितलं की कोणत्याही परिस्थितीत लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन, तर आम्ही पूर्णपणे या बाबतीत अतिशय दक्ष आहोत. कुठेही कायदा आणि सुव्यवस्था बिघडावी या मताचे आम्ही नाही.
कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल असं कृत्य आमच्याकडनं कधीही होणार नाही. उलट मंदिर प्रशासनाने काळजी घ्यायला हवी की आपल्या अशा काही निर्णयांमुळे आपल्या भक्तांचं की ज्यांचं शनिदेवावर श्रद्धा आहे, आपल्या आराध्य दैवतावर श्रद्धा आहे, त्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी ठीक मंदिर आहे. प्रशासनाने घ्यायला हवी. उद्याच्या आंदोलनाविषयी सकल हिंदू समाजाशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल आणि सगळ्यांशी चर्चा करून पुढची भूमिका उद्या स्पष्ट केली जी जाईल. आप्पासाहेब, तुम्ही काही वेळापूर्वी हिंदुत्ववादी संघटनांना आवाहन केलं की तुम्ही उद्याचं आंदोलन करू नका, मात्र तुम्ही या हिंदुत्ववादी संघटनांना शब्द देऊ शकता की यापुढे शनी मंदिरामध्ये इतर धर्मियांचे कुठलेही कर्मचारी नसतील, केवळ हिंदू धर्मियांचेच कर्मचारी असतील, असं तुम्ही शब्द देऊ शकता? तर असं स्पेसिफिक की मी एवढं सांगू शकतो की कुठल्याही धर्माची भावना दुखवणं हे विश्वस्त मंडळाचं का म्हणजे उद्देश नाही आणि इथून पुढच्या काळातही कुठल्या धर्माची भावना दुखेल अशा प्रकारचं कार्य विश्वस्त मंडळ करणार नाही, अशा प्रकारचं आश्वासन नाही, या ठीक ठिकाणी आहे, तुम्हाला देऊ ते तर ठीक आहे, मात्र यापुढे तुम्ही हिंदू धर्मीयच कर्मचारी असतील असा शब्द देऊ शकता? समोर तुषार भोसले बसलेत, आध्यात्मिक संघटनेचे अध्यक्ष आहेत. इथून पुढच्या काळामध्ये निश्चित काळजी घेतली जाईल ना सर. मी तुम्हाला तेच सांगितलं ना, मी इथून पुढच्या काळामध्ये निश्चित काळजी घेतली जाईल आणि कुठल्याही धर्मियांची भावना दुखावणे हा विश्वस्त मंडळाचा उद्देश नाही आणि ठीक इथून आहे. पुढच्या काळातही होणार नाही अशा प्रकारचं आश्वासन मी निश्चित तुषारजी सरांना देऊ शकतो आणि सरांना विनंती करतो की उद्या तुम्ही या, दर्शन घ्या शनिदेवाचं आणि शांततेने या ठिकाणून जा. तुमचं स्वागत आहे, तुम्ही या मंदिरामध्ये, तुम्हाला दर्शन, तुम्ही सर्व विश्वस्त तुमचं स्वागत करू. फक्त लॉ अँड ऑर्डर निर्माण होईल, इतर भाविकांना काही गोंधळाची परिस्थिती तयार होईल अशा प्रकारचं वातावरण करू नये अशी विनंती मी विश्वस्त मंडळातर्फे त्यांना करू. ठीक आहे, तुषारजी समाधानी आहात काय? आप्पासाहेब यांनी शब्द दिलेला आहे की भावना दुखावणार नाहीत, याची आम्ही काळजी घेऊ. निश्चितपणानं समाधानी आहोत आणि त्यांनी जी भूमिका आता मांडलेली आहे या भूमिकेचं आम्ही निश्चितपणानं स्वागत करतो. उद्या मी त्या ठिकाणी येणार आहे. आम्ही सगळेजण भगवंताचं दर्शन घेऊ आणि सगळे मिळून एकूण सगळ्यांचा उद्देश काय ते बघा. आम्ही काही कोणाचे विरोधक नाही, कोणाचे शत्रू नाहीत. ठीक आमचा प्रामाणिक उद्देश एकच आहे की आपण सगळेजण भगवान शनी देवतेचे आराध्य आपली दैवता आहे आणि आपण सगळेजण तिचे भक्त आहोत. आपल्या देवस्थानाचा विकास आणि आपल्या देवस्थानाचं नाव हे जगभरामध्ये व्हावं, जगभरातनं भाविक त्या ठिकाणी यावे, सगळ्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, मात्र देवस्थानमध्ये हिंदू धर्मियांच्या भावना दुखावेल असं कोणतंही कृत्य कोणत्याही देवस्थानाने करू नये ठीक हा आमचा आग्रह आहे आणि उद्या याविषयीची सविस्तर भूमिका मी शनी शिंगणापुरात येऊन मांडणार आहे. ठीक आहे. आचार्य तुषारजी भोसले, आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष, सोबतच आप्पासाहेब शेट्टे, सरचिटणीस शनी शिंगणापूर आणि आमचे प्रतिनिधी जयेश सावंत हे आमच्यासोबत जोडले होते. तिघांचेही धन्यवाद.